गुड मॉर्निंग बाळांनो, कसे आहात? लास्ट लेक्चरला आपण 1.4 बी स्मार्ट हा लेसन बघितला. त्याच्यामध्ये आपलं आयुष्यातलं जे यशस्वी बनण्यासाठी जे ड्रीम्स आहे, आपलं गोल जे आहे ते कसं अचीव करायचं आपण बघितलं. त्यासाठी लागणारे पॅरामीटर्स बघितले. आता या लेक्चरमध्ये आपण असं बघणार आहोत की आपल्याला आयुष्य जगायचं आहे आणि आयुष्य खूप सुंदर जगायचं आहे. तर आज बाळांनो 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली असं हिंदीमध्ये ही कवितासुद्धा ट्रान्सलेट झालेली आहे. आप धीरे धीरे मर रहे होंगे असं या नावाची ही कविता आहे. तर यू स्टार्ट डाईंग स्लोली याचा अर्थ तुम्ही सावकाशपणे मरत जाणार आहात. तर असा शब्दशः अर्थ नाही आहे. तुम्हाला जसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक आपल्याला खूप सुंदर लाईफ जगायचं आहे आणि ते सुंदर आपल्याला आयुष्य आपल्याला मोठं नको पाहिजे. छोटं जरी लाईफ असलं तर चालेल, पण ते इट मस्ट बी हॅपी लाईफ. आपल्याला ते हॅपी लाईफ असलं पाहिजे. आणि या कवितेमध्ये ही कविता लिहिणारे जे कवी आहेत ते पॅब्लो नेरुडा हे नोबल प्राईज विनर आहेत आणि त्यांची ही कविता आहे. आणि त्यांनी इतके आयुष्यातले खूप सुंदर म्हणजे तुम्हाला लाईफ तुमचं जगण्यासाठी बेटर असलं पाहिजे, अधिक सुंदर असलं पाहिजे. ते लाईफ जगताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्या तुम्ही केलाच पाहिजेत हे या कवितेतून सांगितलं आहे. पहिला मी तुम्हाला ही कविता पूर्णपणे वाचून दाखवतो, नंतर आय विल ट्रान्सलेट द लाईन्स. सगळ्या लाईन्स मी सांगतो आणि त्यानंतर व्हॉट इज द सेंटर आयडिया. मी सेंटर आयडिया सांगितलं की आपणाला लाईफ असं स्टॅग्नंट नको जगायचं. म्हणजे असं ते डबक्यातलं पाणी जसं कसं असतं असं नाही. आपल्या लाईफमध्ये दररोज काहीतरी न्यू बिगिनिंग असली पाहिजेत आणि खूप सुंदर लाईफ आपण जगलो पाहिजे. जसं आहे तसं नाही. जसं काही आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम्स असतील, किती संकट असली तरी आपल्याला लाईफ असं जगायचं की खूप सुंदर जगायचं आहे. कुठल्याही गोष्टीनं आपल्या मनावर परिणाम नाही झाला पाहिजे. आपल्याला लाईफ खूप फुल टू एन्जॉय करायचं आहे, कारण लाईफ परत मिळणार नाही आपल्याकडे. मला वाटतं की विल्यम शेक्सपियर सांगतात की लाईफमध्ये प्रत्येकाकडे हे जे आयुष्य आहे ना, हे जे जग आहे ना, ते वर्ल्ड इज अ लाईक ए स्टेज आहे. स्टेज म्हणजे सगळे एक रंगमंच आहे आणि या रंगमंचावर आपण सगळे कॅरेक्टर्स प्ले करतो. एक नाटक आहे. द वर्ल्ड इज अ स्टेज. आणि त्या नाटक प्ले करताना आपण कधी लहान लहान असतो, त्यानंतर किड्स होतो, नंतर परत चाइल्ड होतो, नंतर परत यंग बनतो, नंतर ओल्ड बनतो, नंतर परत आणि म्हणजे आपण मला वाटतं की म्हणजे एल्डरली पीपल्स बनतो आणि नंतर एकदमच म्हातारी माणसं बनतो. म्हणजे प्रत्येकजण आयुष्यामध्ये, म्हणजे मी जो आता इथं बोलतोय तो कधीतरी मी लहान होतो, आता मी मोठा आहे, त्यानंतर काही वर्षानंतर मी म्हातारा बनेन. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं आयुष्य ना, आणि हे आयुष्य जगताना आपल्याला खूप सुंदर जगायचं आहे. आयुष्यामध्ये कधीच आपल्याला संकटातून जात असताना कधी आपलं लाईफ ते स्टॅग्नंट करायचं नाही, ते अनहॅपी नाही करायचं आहे. प्रत्येकाला लाईफ जगायचं आहे आणि खूप खूप सुंदर लाईफ जगायचं आहे. आणि तो मेसेज, ती सेंटर आयडिया घेऊन ही कविता तुम्हाला मेसेज देते. पहिला चला पेज नंबर 42 वर या. आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू रीड दिस पोएम. You start dying slowly if you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. If you became a slave of your habits, walking every day on the same path, if you do not change your routine, if you do not wear different colors, oh, you do not speak to those you don't know, you start dying slowly. If you avoid to feel passion and their turbulent emotion, those which makes your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. If you do not change your life when you are not satisfied with your jobs or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at once in your lifetime to run away from sensible advice. आता ही कविता मी रीड केली. ही रीड करत असताना तुम्हाला याचं ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. ॲप्रिशिएशन लिहित असताना बघा, या कवितेमध्ये यू स्टार्ट डाईंग स्लोली नंतर ही कविता संपली नाही, तर त्याला डॉट 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 केलेली आहे. शेवटची लाईन पण बघा, या कवितेची शेवटची लाईन आहे, त्याला सुद्धा डॉट 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 डॉट. हे विचारलं जातं परीक्षेला, असं का आहे? शेवटी त्या कवितेचा एंड का असावा? शेवटी त्या कवितेचा एंड का असावा? आणि ह्या कवितेमध्ये
पहिल्या ज्या लाईन्स आहेत त्या 1 2 3 4 5 आहेत. पहिलं कडवं 5 लाईनचं आहेत, दुसरं कडवं 3 लाईनचं, नंतर तिसरी म्हणजे याच्यामध्ये ज्या लाईन्स आहेत कवितेतल्या त्या लाईन्स कशा नाही आहेत, त्या प्रॉपरली नाही आहेत. म्हणजे या कवितेमध्ये देअर इज नो रायमिंग स्कीम, रायमिंग स्कीम नाही आहेत. ही कविता फ्री वर्सची आहे. आता ह्या कवितेमध्ये काय काय सांगितलेलं आहे बघा. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन्स टू द साऊंड्स ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, यू स्टार्ट डाईंग स्लोली. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, कवी असं समजतात की तुम्ही जर आयुष्यात जर प्रवास केला नाही तर तुम्ही मेला समजा, तुमचं आयुष्य हॅपी बनणार नाही. बघा बाळांनो, एक दिवस आपण पिकनिकला जातो, पिकनिक आपले म्हणजे जाणार आहे असं ज्या वेळा आपल्याला समजतं त्याच्या आधी आपण 8 दिवस हॅपी असतो. पिकनिक जाऊन आल्यानंतर 8 दिवस आल्यानंतर आपल्या त्याच गप्पा असतात, परत 8 दिवस हॅपी. म्हणजे एक दिवस आपला पिकनिकचा ट्रॅव्हलिंगचा आपल्याला किती आनंद देतो. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट इन आवर लाईफ, ट्रॅव्हलिंग इज अ मोर इम्पॉर्टंट टू लिव्ह द हॅपी लाईफ. आता इथं डाईंग स्लोली इथं ब्लॅकमध्ये दिलं आहे. डाईंग स्लोलीचा अर्थ काय, लुझिंग होप ऑफ हॅपी फ्युचर. तुम्हाला जे भविष्यात जे हॅपी फ्युचर जगायचं आहे ते जगणार नाही ह्यात तुम्ही. इफ यू डू नॉट रीड, बाळांनो बघा, पुस्तकं आयुष्यामध्ये सगळं म्हणजे काही, म्हणजे तुम्हाला कुकिंग असू देत, प्रेम असू देत किंवा बाकी कोणतीही गोष्ट असू देत, म्हातारपणाच्या आठवणी असू देत, विनोद असू देत, काही असू देत, पुस्तकं एक असा तुमचा गुरु आहे. म्हणजे पुस्तकात तुम्हाला एवढं काय मिळतं, म्हणजे सगळे अनुभव. पुस्तक म्हणजे असं ऐरा गैरा कोणी पण उठल्याने पुस्तक लिहित नाही, तो आयुष्य पूर्ण जगलेला आहे. आता डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील तर त्यांचं पुस्तक आहे, त्याने लिहिलेलं विंग्स ऑफ फायर, अग्निपंख, म्हणजे त्यांचं ते एक पुस्तक, एक 100 पेजेसचं पुस्तक म्हणजे त्यांचं पूर्ण आयुष्य आहे. म्हणजे पुस्तकं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा आनंद देतात, सगळं दुःख देतात, आनंद देतात, आश्चर्य देतात, प्रेम देतात, सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवतात. आणि पुस्तकातले अनुभव हे लोकांनी जगलेले असतात. आणि त्यामुळे पुस्तकं म्हणजे तुमच्या आयुष्यात, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, तुमचं वाचन कमी असेल, तुम्ही कमी वाचत असाल, तुम्ही कमी प्रवास करत असाल तर तुम्ही हॅपी लाईफ नाही जगणार. इफ यू डू नॉट लिसन्स टू द साऊंड्स ऑफ म्युझिक, जीवन गाणं, हे गाणं, हे या लाईफचं गाणं, हे जीवन सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि ह्या जीवनात आपण समरस व्हायला पाहिजेत. आपण कोणाला याला ब्लेम, त्याला ब्लेम, ह्याला दोष देण्यापेक्षा प्रत्येकामध्ये आपण सामील झालं पाहिजे. हे जीवन गाणं व्यवस्थित जगलं पाहिजे. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, माझा तरी बाळांनो सगळ्यांना तुम्हाला एक सल्ला असतो, कुणाविषयी जर म्हणजे इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट, स्वतःविषयी कधी कमी समजू नका आणि दुसऱ्यालाही कधी कमी समजू नका. स्वतःचं ॲप्रिशिएट करा. म्हणजे बघा, मी समटाईम्स आय एक्सप्लेन यू, म्हणजे मी चांगला आहे हा झाला माझा कॉन्फिडन्स, पण मी याच्यापेक्षा चांगला आहे हा जरा ओव्हर कॉन्फिडन्स. तुमच्याकडे आत्मविश्वास असू देत, तुम्ही स्वतःचं कौतुक करा. कारण तुम्ही जर स्वतःलाच चांगलं नाही समजलं तर जग तुम्हाला काय समजणार आहे. तुम्ही दुसऱ्याला वाईट समजू नका, पण आपणाला स्वतःला तरी व्यवस्थित. म्हणजे इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट, म्हणजे बाळांनो, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, तुम्ही प्रवास केला नाही, तुम्ही वाचला नाही, तुम्ही या जीवनाचं गाणं ऐकला नाही किंवा स्वतःचं कौतुकही नाही केला तर लक्षात ठेवा, यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर तुम्ही हळूहळू तुमचं जे लाईफ आहे तर ते आनंदी बनणार नाही. यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुमच्या आयुष्याच्या सगळ्या इच्छा अपेक्षा कमी होत जातील. when you kill your self esteem, when you do not let others help you, you start dying slowly. when you kill your self esteem, बघा, स्वतःला स्वाभिमान असेल, स्वाभिमान नसलेलं जीवनच नसतं. तुमचा जेव्हा स्वतःचा स्वाभिमान, सेल्फ इस्टीम, स्वतःला काहीतरी फ्रीडम पाहिजे, स्वतःला काहीतरी आनंद पाहिजे, स्वतःला जगण्याचं एक साधन पाहिजे, त्याला सेल्फ इस्टीम पाहिजे. मी माझं म्हणजे माझं काहीतरी अस्तित्व असं पाहिजे. मी दुसऱ्यासारखा नाही, पण मी माझ्यासारखा आहे. मला स्वतःला काहीतरी फिलिंग्स आहेत आणि मी म्हणून जगणार आहे. म्हणजे मला माझा स्वतःला जगणार, म्हणजे मी ज्यावेळा माझं आयुष्य जगतो त्यावेळा मला माझं लाईफ आनंदी वाटलं पाहिजे. दुसरे मला काही म्हणून देत, पण माझं आयुष्य मला हे झालं पाहिजे, असं सेल्फ इस्टीम, स्वाभिमान असला पाहिजे प्रत्येकाकडे. when you do not let others help you, you start dying slowly. ज्यावेळा तुम्हाला कोणीतरी दुसरे मदत करते, तुम्ही दुसऱ्याला मदत करा, पण जेव्हा तुम्ही अडचणीत आहात आणि जेव्हा तुम्हाला दुसरे कोणी मदत करत असाल तेव्हा इगो प्रॉब्लेम करू नका. मी असा मोठा शाना, मी कशाला याची मदत घेऊ, असं नाही. तुम्ही जर दुसऱ्याची मदत नाकारत असाल तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे दुसऱ्याची मदत करता म्हणजे तुम्हाला ते प्रेमाने देत आहेत, ते ॲक्सेप्ट करा. लाईफ खूप सुंदर जगा.
कुठले बॉन्ड ठेवू नका, कुठली मर्यादा ठेवू नका, कुठली सीमा ठेवू नका. लिव्ह विथ एन्जॉय. लाईफ पूर्ण जगा. इफ यू बिकेम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. बाळांनो, 10वीचं जे व्यक्तिमत्व विकास पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे पुस्तक होतं, त्या पुस्तकाच्या पहिल्या लाईनवर लिहिलं होतं, किल युअर बॅड हॅबिट्स बिफोर दे किल यू. किल युअर बॅड हॅबिट्स बिफोर दे किल यू. याचा अर्थ असा आहे की तुमच्या ज्या वाईट सवय आहे त्यांना ठार मारा, नाही तर त्या तुम्हाला ठार मारणार. म्हणजे एखाद्याला दारूचं व्यसन लागलेलं आहे, एखाद्याला च्युईंग टोबॅको, स्मोकिंग सिगार असे जे व्यसन लागलेत, तर त्या लोकांना बघा किती सांगा तर ती लोक चेंज करत नाहीत. म्हणजे आपलं शरीर इतकं भारी आहे, मला आत्ता जर कोणी ते स्मोकिंग करत असेल त्याचा जरी स्मेल जरी आला तरी असं वाटतं की जाऊन मारावं त्याला. पण एकदाच नंतर किंवा तुम्ही जर ड्रिंक जरी केला, दारू जरी पिला, तर ते तंबाखू खाला, तर तुमचं शरीर ते घेत नाही, ते ओमिटिंग करतं. म्हणजे आपलं शरीर एवढं भारी आहे, त्याला काय करू नका, स्लेव करू नका, त्याला गुलाम बनवू नका. म्हणजे किल इफ यू बिकेम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट, सवयीचा गुलाम बनू नका. तुमच्या सवयी गुलाम बनल्या पाहिजेत. तुम्हाला वाटेल तेव्हा कुठली हॅबिट, बॅड हॅबिट्स सोडता आली पाहिजेत. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, रोज रोज त्याच का वाटेने जायचं, तसंच का लाईफ जगायचं. तुम्हाला वाटलं काही लोकांना मी हा ड्रेस मला परफेक्ट होणार नाही, मी जीन्स कसा घालू, मी टी शर्ट कशामध्ये कसं असू, असं का नाही. तुम्हाला वाटेल तसं जसं जगताय तसं जगू नका, काहीतरी वेगळं जगा, डिफरंट जगा, आनंद मिळतो. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुमचं रुटीन जसं जगताय तसं वय करू नका. इफ यू डू नॉट वेअर अ डिफरंट कलर, वेगवेगळे रंगीबेरंगी तुमचं लाईफ जर नसेल, ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, जी माणसं नाही ओळखीची नाहीत त्यांच्याशी सुद्धा जर तुम्ही बोला नाहीत. बाळांनो बघा, आपण प्रत्येकाशी प्रेमाने वागलो पाहिजे, प्रत्येकाशी एक केलं पाहिजे. पण जे तुम्हाला माहीत नाहीत अनोळखी माणसाशी सुद्धा मैत्री करायला शिका. म्हणजे आपण शत्रूशी सुद्धा प्रेमानं आपण बोललो पाहिजे, वागलो पाहिजे. कारण कारण तो आपला म्हणजे आपला मोठेपणा असतो, ती एक स्वाभाविक कृती असते. आपण कुणाशी, मला वाटतं की सिरपुतुम एक पिक्चर आहे, त्या सिरपुतुममध्ये एक तो पिक्चरमधला जो हिरो आहे तो काय करतो, ज्यावेळेला ट्रेनमध्ये जात असतो त्यावेळेला कधीही तो अनोळखी व्यक्तीबरोबर प्रवास करताना त्याचा पत्ता घेत असतो. त्याचा पत्ता घेऊन तो त्याची बर्थडे घेतो आणि त्याला विशेष करत असतो त्याच्या वाढदिवसाला. म्हणजे इट्स अ व्हेरी नाईस थॉट्स. म्हणजे आपण कधी कधी अनोळखी व्यक्तीसुद्धा ह्या आपल्या आयुष्यात खूप चांगलं छान मार्गदर्शन करू शकतात. त्यामुळे असं जर केला नाही, तुम्ही सवयीचे गुलाम बनला, जर तुम्ही त्याच वाटेने जात आहात, तेच कलर घेत असेल, लाईफ तुमचं तसंच रटाळ असेल, स्टॅगंट असेल, तुम्ही काय नवीन काय करतच नाहीत लाईफमध्ये, तर समजा यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर तुम्ही आयुष्यामध्ये हळूहळू तुमच्या हॅपी जीवनाची तुम्ही जी स्वप्न आहात ती घालवत आहात. इफ वी अवॉइड टू फील अ पॅशन्स अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, दोज विच मेक युअर आईज ग्लिसन अँड युअर हार्ट बीट फास्ट, यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे तुम्हाला बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक स्वप्न असतं. ते स्वप्न कधी काही वेळा आपल्या मनामध्ये खूपशा इच्छा असतात, तशाच त्या दडल्या जातात, लपल्या जातात आणि नंतर वाटतं की अरे नाही, आपण आयुष्यात आता हरलेलो आहोत. मला आत्ताच मी माझ्या मित्रांना भेटून आलो, तर माझा असा एक मित्र होता संजय कुर्णे नावाचा. तर त्या मित्राची अशी पेंटिंगची त्याला हॉबी होती, तर छंद होता. पण ती हॉबी एका दुसऱ्या मित्राला त्यानं सांगितलं, त्याला गाईड केलं आणि तो मित्र आज खूप मोठा चांगला पेंटर्स आहे आणि हा मात्र तसंच आहे. म्हणजे कधी काय होतं, आत्ता मी त्याला विचारलं येताना, संजू आजही तू पेंटिंग करतोस का, चित्र काढतो, तो म्हणतो नाही. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अशा खूपशा टर्ब्युलंट इमोशन्स असतात, खूप अशा दबलेल्या गोष्टी असतात, त्या तशा ठेवू नका. लाईफ जगताना मोकळेपणानं जगा, बिंदास जगा, तुमच्या इच्छा सगळ्या मारू नका. दोज विच मेक युअर ग्लिसन्स आईज ग्लिसन, म्हणजे तुम्हाला वाटतं की मला हेच करायचं आहे. अँड युअर हार्टबीट फास्ट, यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे तुम्हाला जे वाटतं ते जे लाईफमध्ये तुमच्या ठरवलेल्या आहेत, त्या इमोशन्स आहेत, त्या पॅशन्स आहेत, तीव्र इच्छा आहेत, त्या जर दाबून ठेवला तर लक्षात ठेवा मित्रांनो की तुमचं आयुष्य हळूहळू म्हणजे जसं हॅपी पाहिजे तसं ते होप्समध्ये राहणार नाही. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब ऑर विथ युअर लव्ह. समजा बाळांनो, म्हणजे तुमचं लाईफच तुम्हाला बदलायचं नाही, तुम्ही ठरवलं आम्हाला नाही असंच जगायचं, असं काय नाही. ज्या गोष्टीत आपण समाधान नाहीत, समजा तुम्ही एखाद्या नोकरी एक ज्या ठिकाणी जॉब करतायत,
कोणी ते जॉब करतात आणि त्याला ते जॉबमध्ये त्याला हॅपीनेस नाही, समाधान नाही, किंवा तुम्ही एका कुणाच्या तरी प्रेमात आहात आणि प्रेमामध्ये तुम्ही काय नाही, यू आर नॉट सॅटिस्फाईड, तुम्ही समाधान नाही, म्हणजे तुमचं प्रेम सक्सेसफुल नाही, तुमचे जॉब सक्सेसफुल नाही, ते तुम्हाला समाधानच लाईफमध्ये देत नाही, तर अशा गोष्टीचा विचार कशाला करता. ती जॉब पण हे करा, सोडा, आणि ते प्रेम पण सोडून द्या. इफ यू डू नॉट रिस्क वॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम. बघा, जे निश्चित नाही आहे, इफ यू डू नॉट रिस्क, लाईफमध्ये तुम्हाला रिस्क जे आहे अनसर्टन्स आहे, म्हणजे कधीही काय, आता मार्केटिंग ह्याच्यामध्ये ते म्हणतात, जो पण जेवढा तुम्ही रिस्क जास्त घेताय तेवढा तुम्हाला लाईफमध्ये तुम्ही पुढं जात आहे. लाईफमध्ये भरपूरशा गोष्टी रिस्कमय असतात. काय आपलं बघा, लाईफ इज लाईक अ गेम, जीवन एक गेमसारखं आहे. आपण वी कांट प्रेडिकेट, कारण आपण ते प्रेडिकेट भाकीत करू शकत नाही. माझ्या आयुष्यात उद्या काय होईल हे मी सांगू शकत नाही, तरीसुद्धा धोका पत्करून आपण उद्याचा, बघा आज आपण अभ्यास करतो की 10वी नंतर आपल्याला एवढे चांगले मार्क मिळतील, मी उद्या काय ते बनेल, म्हणजे लाईफ रिस्कमध्ये ठेवून आपण जगलो पाहिजे. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम अँड यू डू नॉट अलाव युअर सेल्फ ॲटलिस्ट वन्स इन अ लाईफ टाईम डू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस. कुणाच आहे काही पण एक सेन्सिबल ॲडवाईस, त्यापासून पळू नका. मी सांगितला जर सल्ला आहे की तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेसफुल बनायचं असण्यासाठी तुम्ही ट्रॅव्हलिंग करा, तुम्ही रीडिंग करा, तुम्हाला वाटेल तसं ते जगा, तुमच्या आतला इमोशन ते दाबू नका. जे रेग्युलर लाईफ जगताय तसं नका जगू, तुम्हाला जसं वेगळं लाईफ जगा. कुठल्याही गोष्टी ते घेऊन बसू नका. लाईफ असं ते कुठलं तरी ठेवलेलं नाही. खूप सुंदर लाईफ आहे, खूप सुंदर जगता येते. हरलेले ही माणसं किंवा खूप पुढे गेलेले आहेत, अपयशी असलेले गेलेले आहेत. फक्त जीवनाकडे बघताना जो ॲटिट्यूड आहे, बी पॉझिटिव्ह, तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला आयुष्यामध्ये खूप पुढे घेऊन जाणार आहे. तसं बाळांनो, ही कविता तुम्हाला हेच सांगते की तुमचे लाईफ हे स्टॅग्नंट नाही, साचलेलं नाही आहे. लाईफ इज लाईक अ फ्लो, तो फ्लो आहे, त्याच्यामध्ये काय येतं ते बघू नका. पुढे लाईफ आनंदी बनत चला. आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा, तुमचं लाईफ खूप ब्युटिफुल करा. अशी पॅब्लो नेरुडा यांची ही कविता आहे आणि ही कविता आज आपण अभ्यासलेली आहे. या कवितेचे वर्कशॉप आहे ते बघा. त्यानंतर याचं ॲप्रिशिएशन आहे ते बघा. त्यानंतर पेज नंबर 44वर लिव्हिंग अ बेटर लाईफ, एक सुंदर आयुष्य जगायचं. एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत. गेट रीड ऑफ वन बॅड हॅबिट ॲट अ टाईम, अवॉइड निगेटिव्ह थॉट्स, बी पॉझिटिव्ह. तुमच्या मनातले सगळे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते काढून टाका. ट्रस्ट युअर सेल्फ, बाळगून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. विश्वास ठेवला पाहिजे, स्वतःवर विश्वास. कधी जग कधीही विश्वास ठेवत नाही. एक प्राची विचार जावा नावाचं एक पुस्तक आहे, त्यातला एक विचार आहे, मी सांगतो. तुम्ही जर समुद्राच्या खाडीत जर कोणीतरी उडी टाकला ना, तर लोक तुम्हाला वेडं समजतात. अरे हे वेडा आहे का म्हणतात, समुद्राच्या खाडीत ते करणं. कारण समुद्राची खाडी कितीतरी प्रचंड मोठी असते आणि ज्यावेळा तीच खाडी एखादा पोहून येतो त्यावेळा म्हणतात अरे हा किती पराक्रमी आहे. हे जग तुम्हाला कधी वेडा म्हणेल किंवा कधी शहाणा म्हणेल हे माहीत नाही, पण एवढं मात्र लक्षात ठेवा, हे जग घडवणारे सगळेच वेडे होते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. ट्रस्ट युअर सेल्फ, लव व्हॉट यू टू डू. तुम्ही जी गोष्ट करता त्याच्यावर प्रेम करा. टू ट्राय टू इनरिच युअर माइंड बाय बिकमिंग अ लाईफ लॉंग लर्नर. खूप वेळपर्यंत तुम्ही शिकणारे आहात. शेअरिंग अँड केअरिंग मेक्स लाईफ एन्जॉयबल. तुमच्या आयुष्यातल्या शेअरिंग केअरिंग, तुम्ही दुसऱ्यांची काळजी करा, दुसरे तुमची काळजी करतील. एकमेकाच्या भावना तुम्ही शेअर करा. बघाच ना, आपलाच कोणीही मित्रमैत्रिणी असतात, त्यांच्याशी आपण आपल्या फिलिंग्स शेअर करतो. कितीतरी खूप सुंदर भारी लाईफ वाटतं. बी हंबल, रिस्पेक्ट अँड वेलकम, ॲक्सेप्ट ईच डे विथ अ स्माईल. त्यामुळे प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातला स्माईलनं सुरू करा आणि खूप आनंदी राहा. मी पण सांगतो की माझंही मत आहे की तुम्ही खूप असं सुंदर आनंदी जगा. खूप ट्रॅव्हलिंग करा, रीडिंग करा, खूप काही छानशा गोष्टी शिका. अशी ही कविता संदेश घेऊन येते तुम्हाला. या कवितेचं ॲप्रिशिएशन आणि शब्दार्थ मी तुम्हाला देतो. वर्कशॉप करून सोडवतो. इथं आज थांबूया. धन्यवाद.